टेरिफ बजेट मुळात भारत सरकार आज देशासाठीचं म्हणून अर्थसंकल्प जो आहे तो सादर करत आहे आणि याला आपण संबोधतोय टेरिफ बजेट. टेरिफ हा शब्द मधल्या काळामध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर ऐकला असेल. अमेरिकेनं भारतावर लादलेलं 500% पर्यंतचं टेरिफ. टेरिफ म्हणजे काय मुख्यतः तर तुम्ही जी निर्यात करता किंवा कोणताही देश जी आयात करतो त्या आयातीवर जो कर लादला जातो ते टेरिफ असतं. भारताचा आयात ही मोठ्या प्रमाणावर अमेरिकेबरोबर आहे आणि त्यावर लादलं गेलेलं टेरिफ हे निश्चितपणे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर धक्का देणारं असं होतं. अशा परिस्थितीमध्ये पुढचं वर्ष कशा स्वरूपात आपण व्यवस्थापन करणार आहोत अर्थव्यवस्थेचं, भारताच्या पूर्ण मांडणीचं, कशा स्वरूपात आपण आंतरराष्ट्रीय व्यवहार कसे असतील, आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर किती खर्च करू, या सगळ्या बाबींचा उहापोह हा या अर्थसंकल्पातून समोर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याच दृष्टीने आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्या स्टुडिओमध्ये अनेक मान्यवर आहेत. मी सुरुवात करतो. अजय वाळिंबे सर आहेत. अजय वाळिंबे सर स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे, अर्थशास्त्राचे ते अभ्यासक आहेत. शेअर मार्केटबद्दलही ते अनेक गोष्टींमध्ये आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन करू शकतील. जो आपल्या सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो टॅक्स, त्यावरही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अजित जोशीजी आहेत, स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत. अर्थव्यवस्थेचा उत्तम असा अभ्यास आहे आणि तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा पुन्हा आयकराचा विषय जो आहे तो त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. अगदी त्या साईडने आपण माझ्या उजव्या बाजूनं जर आपण बघितलं तर मानसी खानोलकर आहेत, चेअरमन आहेत फायनान्स कमिटीच्या मसिहाच्या. आपण त्यांच्याबरोबर पण चर्चा करणार आहोत. श्रीकृष्ण गोसावी आपल्यासमोर बसलेले आहेत. त्याचबरोबर रवींद्र माणगावे हे माझ्या डाव्या बाजूला आहेत. रवींद्र माणगावे हे अध्यक्ष आहे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे. आपण त्यांच्याकडून मुळात उद्योग जगताच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. संजय सोनवणे आहेत. संजय सोनवणेजी खूप खूप स्वागत आपलं. त्याचबरोबर आपल्याबरोबर गौरव सोमवंशी आहेत. गौरव सोमवंशीजी हे रिसर्च आणि इनोव्हेशन कमिटीचे चेअरमन आहेत मसियाचे. आपण त्यांच्याकडूनही मुळात काय अपेक्षा आहेत आणि ज्या अपेक्षा पूर्ण होताना पाहायला मिळतोय तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत ते करुणाकर शेट्टी सर, उपाध्यक्ष आहेत मसियाचे. आपण त्यांच्याबरोबर पण चर्चा करणार आहोत. स्टुडिओतली मंडळी बरीच आहेत, जाणकार आहेत, त्यामुळे थोडं त्यांच्यापर्यंत पोहोचायला मलाही थोडा उशीर होतोय. सर, मी तुमच्यापासून सुरू करतो. अजय वाळिंबे सर, काय अपेक्षा असतील? मागच्या वर्षी खूप मोठा बोनस हा सर्वसामान्यांना मिळावा अशा स्वरूपात घोषणा झाली होती आणि यावर्षीपासून तो मिळायला लागणार आहे. आयकरातला जी वजावट आहे ती मिळणार आहे. तर यावेळेला काय अपेक्षा असेल? अपेक्षा माणसाच्या कायमच असते. त्यामुळे अर्थसंकल्पाकडे मागच्या वर्षी आपल्याला बरंच काही दिलं असलं तरी, आणि मला म्हणजे आता ॲज अ सिनियर सिटीझन माझ्या अपेक्षा बरेच आहेत, पण मला प्रत्यक्षात वाटत नाही की एवढं काही माझ्या अपेक्षा पूर्ण होतील. कारण आता जी काही लिमिटेशन आहे आणि आता जी काही जागतिक परिस्थिती आहे त्यामुळे, आणि करंटली आपली परिस्थिती पाहता आणि एक्सपेक्टेड ग्रोथ बघता आपल्या GDPची, मला काही फारशा अपेक्षा नाहीत. पण माझ्या पर्सनल अपेक्षा सांगितल्याप्रमाणे मी सांगतो, सिनियर सिटीझनसाठी पर्टिक्युलरली आत्ता जवळपास आपलं पॉप्युलेशन 10% सिनियर सिटीझनचं आहे आणि आपण जेव्हा 2047 साली विकसित भारताचं स्वप्न बघतो तोपर्यंत ते पॉप्युलेशन जवळपास 50% पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तेव्हा त्याकरता आत्तापासूनच जर सुरुवात केली तर ते फायद्याचं ठरू शकतं आणि ते अपेक्षित आहे. तर आत्ता तुम्ही सिनियर सिटीझनसाठी काय अवेलेबिलिटी असं जर बघितलं तर केवळ सिनियर सिटीझन स्कीम ही एकमेव ज्यात 30 लाखापर्यंत लिमिट आहे. बाकी असं विशेष काही प्रधानमंत्री वयोवंदन योजना होता ती पण बंद झाली. आणि पुन्हा गंमत म्हणजे जे काही तुम्हाला ज्या RBI बॉन्ड्स वगैरे आहेत पण त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे तो फ्लेक्झिबल ठेवलेला आहे. आणि सिनियर सिटीझनना जर तुम्हालाच विचारशील की मला किती पेन्शन मिळतं तर केवळ 1842 रुपये. तर जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते आता NPS मध्ये कदाचित जास्त मिळू शकतं. तर अशा लोकांना एक सतत कायम इन्कम मिळावं म्हणून काही ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की रिव्हर्स मॉर्गेज स्कीम, ज्याच्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही बरेच वर्षात, जी आहे प्रत्यक्षात पण त्यामध्ये लिमिट फक्त 1 करोड पर्यंत आहे किंवा ते तळागाळातल्या लोकांना माहितीच नाही. आणि त्याची केवळ 15 वर्षाकरताच तो पिरियड. जेव्हा तुम्ही लॉन्जिटिव्हिटी बघता तर मला असं वाटतं की त्याचा पिरियड किमान 20 किंवा 25 वर्षाकरता करायला पाहिजे. ते एक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सिनियर सिटीझनसाठी वेगवेगळ्या अजून योजना आणल्या पाहिजेत, जशी प्रधानमंत्री वयोवंदन योजना होती आणि ज्याचा व्याजदर फिक्स्ड असेल ते पाहिजे. आणि तिसरं ATD अर्थात अजित पवार सांगू शकेल की जुन्या टॅक्स रेजिममध्ये 50,000पर्यंत एक मेडिक्लेमचं जे आपल्याला बेनिफिट मिळत होतं, वजावट मिळते, ती 50,000ची 1 लाख करावी
आणि तसंच न्यू टॅक्स रेजिमला जे आता लिमिट एक्झम्पशन नाहीच आहे, त्याची वजावट नाहीये, ते द्यावं. या माझ्या अगदी सामान्य छोट्या अपेक्षा. अगदी खरं आहे, कारण मेडिकल इन्शुरन्स अत्यंत महत्त्वाचा आहे. मधल्या काळामध्ये त्यावरचा GST सरकारनं हटवला, मात्र मेडिकल इन्शुरन्सचा खर्च जो आहे तो सातत्यानं कुटुंबाचा खूप वाढत आहे आणि त्यावर वजावट जर मिळाली तर निश्चितपणे एक मोठा दिलासा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल.